नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. आता घेऊया टॉप 50 मधून बातम्यांचा वेगवान आढावा. मंत्रिमंडळ बैठकीला येऊ नका, शेतकऱ्यांच्या बांधावर जा. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जयकुमार गोरे यांना सूचना. सोलापूरच्या करमाळा आणि माढ्यामध्ये भीषण पूरस्थिती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पावसाच्या परिस्थितीचा आढावा. अजित पवार यांनी मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन विभागात संपूर्ण राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा घेतला आढावा. मंत्री गिरीश महाजन यांनी बीडमध्ये पावसाच्या परिस्थितीचा घेतला आढावा. नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, महाजन यांचं नागरिकांना आवाहन. भाजपमधील पक्षप्रवेश दोनदा लांबणीवर, मात्र आपण भाजपाचे काम सुरू केलं. रवींद्र चव्हाण यांच्या भेटीनंतर भाजपाचे काम सुरू केले. भाजप पक्षप्रवेशावर वैभव खेडेकर यांची प्रतिक्रिया. जीएसटी 2 धोरण नवीन पिढीसाठी, देशासाठी, उन्नतीसाठी, भरभराटीसाठी आणि सामान्य ग्राहकांसाठी एक शक्ती देणारे ठरणार. खासदार सुनील तटकरेंकडून केंद्र सरकारच्या धोरणाचं कौतुक. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर. देशातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांपैकी एक प्रकल्प. मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. उदय सामंत यांनी जपान दौऱ्यामध्ये बुलेट ट्रेनने प्रवास करत इतर सोयींचा घेतला अनुभव. राज्याला अतिवृष्टीचा फटका. राज्यात 70 लाख एकरवरील पिकांचं नुकसान. पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू. दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार. कृषी मंत्री दत्ता भरणे यांचं आश्वासन. लाडकी बहीण योजनेत 4,200 कोटीचा भ्रष्टाचार. योजनेतून 26 लाख महिला सरकारने कमी केल्या. खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप. कोकणात भाजपाचा मनसेला मोठा धक्का. वैभव खेडेकर यांचा आज भाजपात पक्षप्रवेश. रत्नागिरीतील शेकडो मनसे कार्यकर्त्यांसह आज पक्षप्रवेश. अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान. अशा संकटात केंद्र आणि राज्य सरकारची मदतीची जबाबदारी. केंद्रानं नैसर्गिक आपत्ती निवारणातून मदत करावी, शरद पवार यांची मागणी. नाशकातील शेतकऱ्यांसोबत भुजबळांनी साधला संवाद. पावसामुळे नुकसानीची शेतकऱ्यांनी भुजबळांना दिली माहिती. सरकार तुमच्या पाठीशी, भुजबळांचं आश्वासन. भुजबळांचा शेतकऱ्यांसोबत व्हिडिओ कॉलवर संवाद. सोयाबीनसारख्या भरवशाच्या पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी अतिवृष्टीने उद्ध्वस्त. दुष्काळ पाहिले पण अशी अतिवृष्टी कधी पाहिली नाही. कमी पावसाच्या जिल्ह्यात अतिवृष्टीने अतोनात नुकसान. शरद पवारांचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या गुराढोरांचं खूप नुकसान. गुराढोरांशिवाय शेतकरी उभा राहू शकणार नाही. तात्पुरती आणि कायमस्वरूपी अशी 2 प्रकारची मदत व्हावी. सरकार गांभीर्यानं विचार करेल अशी अपेक्षा शरद पवारांकडून व्यक्त. करमाळ्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील शिवसेनेच्या वाटेवर. नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात हजेरी लावली. आगामी निवडणुका शिवसेनेसोबत लढण्याची मेळाव्यात घोषणा. राष्ट्रवादीच्या नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षांचा राजीनामा. शिवराज बाबा गुजर यांचा तडकाफडकी राजीनामा. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचा उल्लेख. राज्यात सुमारे 34 लाख हेक्टर शेतजमीन उद्ध्वस्त. सरकारने प्रति हेक्टर 50,000 रुपये मदत दिली पाहिजे. तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं आवश्यक. विजय वडेट्टीवार यांची मागणी. पुण्यात पालिका कर्मचारी असल्याचं भासवत चोरी करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला अटक. क्रेन, टेम्पो, रिक्षाचा 29 लाखांचा माल पुणे पोलिसांनी केला जप्त. राज्यात पावसामुळे मोठं नुकसान. मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण. राज्यासह केंद्र सरकारने मदत जाहीर करावी. सरकारने लवकर नुकसान भरपाई द्यावी. खासदार संजय राऊत यांची मागणी. महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या. सुप्रिया सुळे यांची मागणी. भंडाऱ्यात आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश. माजी जिल्हा परिषद सदस्य ढाकचंद मुंगुसमारे आणि माजी नगरसेवक नरेंद्र बुर्डे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. नाशिकमध्ये पत्रकारांवर हल्ला प्रकरण घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय. राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली नाराजी.
अमरावतीत सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा तसंच कर्जमाफी करावी. खासदार बळवंत वानखेडेंची मागणी. सरकारचा एकही मंत्री शेती बांधावर नसल्याची वानखेडेंची टीका. दुष्काळ अनुभवणाऱ्या मराठवाड्याचा यंदा ओल्या दुष्काळाचा सामना. मराठवाड्यातील 27 लाख हेक्टरवरील सर्व पिकं जमीनदोस्त. परतीच्या पावसाने मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात हाहाकार उडवला असताना सरकार कुठे गेले? सामनातून सरकारला सवाल. राज ठाकरेंच्या विरोधातील याचिकेच्या योग्यतेवर न्यायालयाचा सवाल. याचिकेत जनहित काय? उच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्यांना सवाल. राज ठाकरे आणि मनसेकडून होणाऱ्या प्रक्षोभक वक्तव्य आणि मारहाणीच्या घटनांविरोधात जनहित याचिका. जालन्यात परतूर तालुक्यातील गोळेगावला पुराचा वेढा. गोळेगावमधील 2000 नागरिकांचं स्थलांतर. जळगाव जवळच्या लोणी या गावात सध्या तात्पुरतं स्थलांतर. जवळपास 500 नागरिक गावातच अडकले. बीडमध्ये पावसामुळे धुळे सोलापूर महामार्गावर पाणी. बिंदुसरा नदीला महापूर तर जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर. अनेक गावांना पुराचा वेढा. धाराशिवमध्ये आंबी गावातून भूमकडे जाणारा संपर्क तुटला. जयवंतनगर येथील दुधना नदीच्या पुलावरून प्रचंड वेगाने पाणी. जनजीवन विस्कळीत. सोलापूर जिल्ह्याला पावसाचा फटका. इतिहासात प्रथमच सीना नदीला महापूर. माढा करमाळा तालुक्यातून वाहणाऱ्या नदीला पूर. सीना नदी 2,12,000 क्युसेक वेगाने प्रवाहित. बीडच्या माजलगावात पावसाचा कहर. चिंचोली गावाला सिंधुपणा नदीच्या पाण्याचा वेढा. गावातील गर्भवती महिलेच्या मदतीला धावले एनडीआरएफ. माजलगाव तालुक्यात प्रशासन अलर्ट मोडवर. अहिल्यानगरमध्ये पावसाचा जोर कायम. नगर कल्याण महामार्ग 2 दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद. अनेक भागातील जनजीवन विस्कळीत. 7 तालुक्यात 423 गावं बाधित. जिल्ह्याला उद्यापर्यंत येलो अलर्ट. मुंबईत यंदा सरासरीहून अधिक पाऊस. आतापर्यंत 3.5 महिन्यात 105% पावसाची नोंद. मुंबईतील तलावातील पाणीसाठा 99%. राज्यात पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण. धाराशिव जिल्ह्यालाही पावसाचा तडाखा. भूमपरंडा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. अनेक भागात जनजीवन विस्कळीत. पावसामुळे छोटे मोठे तलाव फुटले. मालेगावमधील गिरणा धरण 100% भरलं. धरणाच्या 6 दरवाजामधून 14,830 क्युसेक पाण्याचा विसर्ग. गिरणा नदी पात्रात सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सोलापूरच्या मोहोळ तालुक्याला पावसाचा मोठा फटका. सीना नदीलगत असलेल्या कामती गावाला फटका. कांद्याचं पीक पूर्णपणे पाण्यात. लातूरमध्ये परतीच्या पावसाचा हाहाकार. नदी नाले ओढ्यांना पूर. पशुधनाच्या चारा पाण्यासाठी शेतकऱ्यांची तारेवरची कसरत. जीव धोक्यात घालून शेतकरी ओलांडतायत रस्ते. जळगावच्या भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला पुराच्या पाण्याचा विळखा. कुऱ्हा नाल्याला पूर. रुग्णालयातील परिचारिका आणि रुग्णांना ट्रॅक्टरमधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. सोलापूरमध्ये कालपासून मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान. अक्कलकोट बार्शी मोहोळ तालुक्यात कोसळधारा. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बीड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना महापूर. जिल्ह्यात अजूनही पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. धाराशिव जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस. जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी. भूमपरंडासह कळंब परिसरात जोरदार पाऊस. नदी नाल्यांना पूर. अनेक रस्ते बंद असल्याने वाहतूक विस्कळीत. धुळ्यात मुसळधार पावसामुळे शहरातल्या विविध भागात पाणी. जनजीवन विस्कळीत. पोलीस अधीक्षक कार्यालय, रुग्णालय, शाळा, महानगरपालिका सखल भागातील रस्ते पाण्यात. धाराशिवमध्ये पुरामध्ये नागरिक अडकले. खासदार ओमराजे निंबाळकरांनी एनडीआरएफ जवानांसोबत केली नागरिकांची मदत. घराच्या छतावर अडकलेल्या कुटुंबियांची सुखरूप केली सुटका. बीड तालुक्यात नांदूर हवेली गावात पुरात 36 लोक अडकली. नागरिकांच्या बचावासाठी एनडीआरएफ पथक हवेली गावात दाखल.
सोलापुरातील ग्रामीण भागातील शाळांना आज सुट्टी जाहीर. सतत पडणाऱ्या पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर. भिवंडीत संध्याकाळपासूनच पावसाची रिपरिप. वंजारपट्टी नाका परिसरात पाणी साचलं. पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिक त्रस्त. नाल्याच्या पाण्यातून नागरिकांचा प्रवास. मराठवाड्यात पावसाचा हाहाकार. 28 सप्टेंबरपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. बीडमध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती. हवामान विभागाचा इशारा. हिंगोलीत दमदार पाऊस. शेतकरी महिलांसह चिमुरडे अडकले पुराच्या पाण्यात. नवरात्रोत्सवात पडणार दमदार पाऊस. मुंबईसह अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट. पुढील आठवड्याभर वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार. अतिवृष्टीने सगळं उद्ध्वस्त. शेतकरी आक्रमक. परळी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा. पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या आष्टीतील कडा शहरात पावसाचा हाहाकार. बीड अहिल्यानगर महामार्ग बंद. सिंधुदुर्गमध्ये शेतकऱ्यांना अद्याप फळ पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. 2 ऑक्टोबरपर्यंत रक्कम न मिळाल्यास 7 ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलनाचा इशारा. सतीश सावंत यांचा इशारा. नागपूर विभागातील 6 जिल्ह्यात अतिवृष्टी. सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद. अतिवृष्टीमुळे 42,600 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. बाधित क्षेत्राचे पंचनामे करून 37 कोटी 70 लाख रुपये नुकसान भरपाईचे प्रस्ताव पाठवले. पैठणमध्ये रस्त्याच्या ठेकेदारामुळे शेतकऱ्याच्या शेतात पाणी. पाण्यामुळे मोसंबी पिकांचं नुकसान. नुकसान भरपाईची शेतकऱ्याची मागणी. सांगली जिल्हा शिक्षक बँक सभेत 2 मिनिटात 16 ठराव. प्राथमिक शिक्षक बँकेची नूतन इमारत बांधकाम आणि कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंध मंजुरीवरून सभेत गदारोळ. सत्ताधाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा. पुण्यातील रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई. आतापर्यंत 277 नागरिकांकडून 1,13,000 रुपये दंडाची वसुली. रस्ता सुरक्षेसाठी पालिकेची मोहीम. अमरावतीमध्ये सोलर कंपनी विरोधामध्ये अन्नत्याग. उपोषण. धानोरा कोकाटे येथील शेतकरी आक्रमक. उपोषणाची दखल न घेतल्याने तलावात जलसमाधी घेण्याचा गावकऱ्यांचा इशारा. दिवाळी सुट्टीतही शिक्षकांना करावा लागणार टीईटीचा अभ्यास. 52 वर्षाच्या आतील शिक्षकांना टीईटी देण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून 2 वर्षाची मुदत. 23 नोव्हेंबरला होणार टीईटी परीक्षा. कोयना प्रकल्पग्रस्तांचा गेल्या 60 वर्षांपासूनचा लढा सुरू. गांधी जयंतीला कोयना जलाशयात उडी मारून जलसमाधी घेणार. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने टोकाचं पाऊल उचलणार. कोयना धरणग्रस्त संग्राम संघटनेचा इशारा. भंडाऱ्यात साकोली पंचायत समितीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं लेखणी बंद आंदोलन. सभापतींकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ. माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार. सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील जुन्नरच्या आदिवासी भागात डोंगर माळ रानावरती सोनकीच्या फुलांना बहार. दाट धुके आणि फुलांना बहर आल्याने सोनकीचं पिवळं सोनं हे पर्यटकांचं खास आकर्षण. हिंगोलीत महामार्गाच्या कडेच्या प्रवासी निवाऱ्यांची दुरावस्था. निवाऱ्यांची पडझड तर काही निवाऱ्यांमध्ये गवत वाढले. निवाऱ्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष. उल्हासनगरात रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्यांवर धडक कारवाई. वाहतूक पोलीस आणि पालिकेची संयुक्त कारवाई. बनावट शालार्थ आयडी प्रकरणी छत्रपती संभाजीनगर उपसंचालक कार्यालयातून 2,500 शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी. 250 शिक्षकांना सुनावणीसाठी बोलावलं. शासनाच्या लीज धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रधान सचिवांना हायकोर्टाची नोटीस. शासनाच्या जमिनींच्या लीज प्रकरणी हर्षवर्धन जाधवांची जनहित याचिका. नाममात्र दरात दिलेल्या लीजवरून राज्याला महसूल तोटा. शनी शिंगणापूर विश्वस्त मंडळ बरखास्त. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी राज्य सरकारचा दणका. विश्वस्त व्यवस्थापन समिती गठीत होईपर्यंत प्रशासकाची नेमणूक. फेरीवाल्यांना नागरी हक्क आहेत, त्यांना मनमानी पद्धतीनं हटवू शकत नाही. उच्च न्यायालयाची टिप्पणी. कामाठीपुरा येथील फेरीवाल्यांच्या संदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळली.
युवा महोत्सवात सहभागी न झालेल्या 25 महाविद्यालयांना 10,000चा दंड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 2 दिवसीय युवा महोत्सव पार. 151 महाविद्यालयातील 985 विद्यार्थ्यांचा सहभाग. सावरकर सदनाचे संवर्धन करण्यास सरकारची तयारी. सदनाला राष्ट्रीय दर्जा देण्याच्या मागणीसाठी अभिनय भारत काँग्रेसचे अध्यक्ष पंकज फडणीस यांची याचिका पुढच्या आठवड्यात सुनावणी. दुप्पट नफा देण्याचे आमिष दाखवून 377 कोटींची फसवणूक. आरोपीचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला. 16 मार्च 2023 रोजी आरोपीला अटक. इतरही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, मात्र बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. अकोला जिल्ह्यात